हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग मराठी नोट्स हब या चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण भारत सरकार गव्हर्मेंट ऑफ इंडिया अंतर्गत रेल्वे बोर्ड मिनिस्ट्री ऑफ रेल्वे अंतर्गत RRB नर्सिंग सुप्रिटेंडंटची वॅकन्सी इथे निघालेली आहे. तर यासाठी कोण कोण इलिजिबल आहे ते आपण बघणार आहे. तर ही अप्रूव्हल नोटीस जारी झाली आहे. तर आपण बघू, इथे पोस्ट आहे डायलिसिस टेक्निशियन, ECG टेक्निशियन, लॅब असिस्टंट, त्यानंतर नर्सिंग सुप्रिटेंडंट. तर ही पोस्ट आपण बघणार आहे. नर्सिंग सुप्रिटेंडंटच्या एकूण 372 वॅकन्सी आहे. ठीक आहे. तर हे सेंट्रलची पोस्ट असल्यामुळे याचं ग्रेड पे जे आहे, वेतन श्रेणीसुद्धा चांगलं राहणार आहे. तर कोण या फॉर्मसाठी इलिजिबल आहे, कोण हे फॉर्म भरू शकतात, तर ते आपण एकदा बघून घेऊ. तर सर्वात आधी BSc, ज्यांचं BSc झालेलं आहे ते फॉर्म भरण्यासाठी इलिजिबल आहे विथ नो एक्सपिरियन्स यासाठी लागणार नाही आहे. त्यानंतर पोस्ट बेसिक BSc, PB BSc हे या फॉर्मसाठी इलिजिबल आहे. ठीक आहे. विथ नो एक्सपिरियन्सची आवश्यकता नाही. त्यानंतर GNM झालेले फ्रेशर किंवा आधी GNM सर्टिफिकेट असलेले, डिप्लोमा सर्टिफिकेट असलेले सर्व स्टुडंट्स हा फॉर्म भरू शकतात. यामध्ये सुद्धा एक्सपिरियन्स लागणार नाही GNMला सुद्धा. त्यानंतर एक मोठी कन्फ्युजन अशी आहे की ANM फॉर्म भरू शकते का? तर ANM सुद्धा फॉर्म भरू शकते, पण ANM विथ INC रिकॉग्नाइज कॉलेज कॅन फिल द फॉर्म. जे INC थ्रू जे रिकॉग्नाइज कॉलेजेस आहे, त्या कॉलेजमधून जर तुमचं ANM झालं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे BSc, PB BSc आणि PB BSc GNM हा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आपण बघणार आहे एज लिमिट काय आहे. तर एज लिमिट आहे 42 इयर्स. ज्यांचं वय 42 इयर्स जास्तीत जास्त एज असेल ते इथे फॉर्म भरू शकतात. त्यानंतर आपण एक्झाम पॅटर्न एकदा बघून घेऊ. तर 100 क्वेश्चन राहणार आहे. तर 100 क्वेश्चनमध्ये 70 क्वेश्चन हे नर्सिंगशी रिलेटेड राहतील आणि जे 30 क्वेश्चन आहेत ते नॉन नर्सिंगशी रिलेटेड राहतील, म्हणजे अदर राहतील. तर नर्सिंगशी रिलेटेड सर्व 70 क्वेश्चन राहतील. प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क्स राहील. आणि या 30 क्वेश्चन अदरमध्ये 30 क्वेश्चन राहतील. यामध्ये सर्व क्वेश्चन मॅथ्सचे क्वेश्चन, रिझनिंग, GK, हिंदी सर्व क्वेश्चन हे 30 मार्क्सचे राहतील आणि बाकी 70 क्वेश्चन नर्सिंगवर राहतील. जर तुमचे 3 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क्स कटेल. पण ठीक आहे. तर असा त्याचा रेशो आहे. निगेटिव्ह मार्किंग इथे राहणार आहे. तर अशा प्रकारचा त्याचा एज लिमिट आहे. तर आपण इथे सर्व बघितलं की BSc, PB BSc, GNM हे अप्लाय करू शकतात आणि ANMसुद्धा करू शकते. पण जर त्यांनी जिथून ANM केलं आहे ते कॉलेज जर INC रिकॉग्नाइज असेल तरच ते फॉर्म भरू शकतात. एज लिमिट आपण बघितलेली आहे. त्यानंतर एक्झाम पॅटर्न आपण बघितलेला आहे. तर याचा जो फॉर्म जे ऑफिशियल नोटिफिकेशन आहे हे ऑगस्ट महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये येऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर एक्झाम जी डेट राहतील ते ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत राहतील. तर अशा प्रकारे आपलं हे नोटीस आहे जे आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा आणि फॉर्म भरायला विसरू नका. थँक्यू.